राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन शेतविषयक महत्त्वाच्या बातम्या आपणास बघायला मिळतील। या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण सुरुवात करूया। जूनमध्ये कांद्याची आवक घटण्याची शक्यता, गुणवत्ता झाली कमी, पाऊस तापमान चढ उताराचा धोका, पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसलेला दिसत आहे। राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांचा हिरमोड। सीड्सचा प्रयोगशाळा उभारणीसाठी 90 कोटी देणार, अजित पवार यांची माहिती। अजित पवारांच्या हस्ते पुण्यात आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकथॉनचे जल्लोषात उद्घाटन झालं। मिरचीची विक्री थंडावली, गडहिंग्लज बाजारपेठेत उठाव कमी, दरवाढीची अपेक्षा। मिरचीचे दर कमी झाल्याने यंदा मिरची खरेदी झाली, अंतिम टप्प्यातील खरेदीही होणार असल्याची माहिती किरण तपकिरे यांनी सांगितली। यंदा कांदा बियाणांचा तुटवडा भासण्याची शक्यता, 2 वर्षापूर्वी तसेच गत वर्षी कांदा बियाणांना मातीमोल दर मिळाल्याने यंदा कांद्याचा बियाणांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। देशात 80% हळदीची विक्री, गेल्या 15 दिवसापासून दर झाले दबावात, 20% विक्रीची शिल्लक। तर यंदा क्षेत्रवाढीची शक्यता आहे, कारण यावेळी अनेक वेळा 80% हळदीची विक्री झाली आहे। मे महिन्यात पावसाने रचला नवा उच्चांक, देशात यंदा मे महिन्यात पडलेल्या पावसाने विक्रमी पर्जन्यमान नोंदवले असून 29 मेपर्यंत देशभरात 108.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे। खाद्यतेल आयात शुल्कात कपात, केंद्र सरकारने एकीकडे सोयाबीनचा हमीभाव वाढवला आणि दुसरीकडे खाद्यतेल आयात शुल्क कमी करून भाव पाडण्याची सोय केली आहे। त्यामुळे शेतकरी नेते तसेच शेतकरी यांनी सरकारवर रोष व्यक्त केला। खानदेशातील बाजारात केळीचे दर स्थिर, खानदेशात केळी दर मागील 20 ते 22 दिवसापासून स्थिर आहेत। आवक मागील 8 दिवसात आणखी घटलेली आहे। उष्णतेचा प्रकोप, जून व जुलैमध्ये पाऊस यामुळे अनेकांना फटका बसला आहे। पावसामुळे खाऊच्या पानांचा खोडा थांबला, मागणी वाढली, पाऊस बदलत्या वातावरणामुळे पानांना फुटवा कमीच, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र विदर्भात तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा आहे। गावात लेक जन्मल्यास ग्रामपंचायत फिक्स करणार 5,100 रुपये, कन्या जन्माचा सन्मान। जळगाव जिल्ह्यातील वडूजी येथील ग्रामपंचायतीने गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्या रत्नाच्या नावाने ही डिपॉझिट फिक्स केल्याचा निर्णय घेतला आहे। सत्तेसाठी 5-7 आमदारांचा अजित पवारांना दे धक्का, नागालँडमध्ये सत्ताधारी NDPमध्ये प्रवेश केला, तर अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातो, कारण महाराष्ट्र सोडून त्यांचे याच राज्यात 7 आमदार आहेत। शेतकऱ्याने फक्त वर्षभर राबायचेच का, पदरी पडणार केवळ 6,950 रुपये। शेतमाल किमती घसरण्याचा धोका, तर गेल्या हंगामात हमीभावाची स्थितीसुद्धा चांगली नसल्याचं चित्र दिसत आहे। शासन आपल्या मोबाईलवर कृषी उपक्रमाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन, विविध शासकीय योजना उपक्रम कायद्यांची माहिती या मोठ्या आणि महत्त्वाच्या शासन ॲपवर मिळेल। शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या त्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे। ही हिंदी भाषा या संबंधित हिंदी राष्ट्र करायचे आहे असं त्यांनी सांगितलं। विरोधकाकडून टीका, भाजपाची सर्वसार्व राज्यात कठपुतळीचा खेळ असल्याची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। तर मित्रांनो आणि बांधवांनो, ह्या होत्या आजच्या शेतविषयी अतिशय महत्त्वाच्या बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।